मी सुधाकर कवडे आणि आपण पाहत आहात परफेक्ट न्यूज। सोलापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला आता वरचेवर रंग भरू लागला आहे। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपले उमेदवार सरस ठरावेत यासाठी सर्व पक्ष आणि पार्टीकडून प्रयत्न सुरू झालेले आहेत। त्याचाच एक भाग म्हणून आपल्या उमेदवारापैकी काही नामवंत कलाकार आणि सेलिब्रिटींना उमेदवारी देता आली तर त्यांच्या प्रसिद्धीचा आपसुकच आपल्या उमेदवारीला आणि पक्षाला फायदा होईल याचाही प्रयत्न नेते मंडळीकडून केला जात असल्याचे दिसून येत आहे। त्याचाच भाग म्हणून पंढरपूर तालुक्यातील रोपळे या अनुसूचित जाती जमातीच्या साठी राखीव असलेल्या जिल्हा परिषदेच्या गटातून महाराष्ट्रातील नामवंत कलाकार आणि ख्यातनाम गायिका कोमल करण पाटोळे यांना उमेदवारी देण्यासाठी राजकीय नेते मंडळीकडून प्रयत्न सुरू आहेत। कोमल पाटोळे या गेल्या 5-10 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये नामवंत कलाकार म्हणून काम पाहत आहेत। लोकसंगीताच्या माध्यमातून त्यांचा खूप मोठा लोकसंग्रह असून त्यांचे सोशल मीडियावरती लाखो फॉलोअर्स आहेत। त्याचाच फायदा आपल्याला करून घेऊन त्यांना उमेदवारी दिली तर आपल्याकडे विजयी खेचून घेणं सोपं होईल या हेतूनं दोन्ही पक्षाच्या राजकीय नेते मंडळींनी कोमल पाटोळे यांना त्यांचे गाव समाविष्ट असलेल्या रोपळे या कोमल पाटोळे यांचे मेंढापूर हे गाव रोपळे जिल्हा परिषदेच्या गटामध्ये येते। कोमल पाटोळे यांच्यासोबतच त्यांचे अख्खे कुटुंब फार मोठे कलाकार असून त्यांचा महाराष्ट्रामध्ये चांगला संपर्क आहे। त्याचाच भाग म्हणून त्यांची उमेदवारी मिळाल्यास आपल्याला त्याचा फायदा होईल या दृष्टिकोनातून नेते मंडळींनी प्रयत्न चालू केले असले तरी अद्याप पाटोळे यांच्याकडून मात्र उमेदवारीबाबत कुठल्याही प्रकारची भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही। त्यामुळं कलेत रमणाऱ्या पाटोळे या राजकारणात सक्रिय होणार का कलेमध्येच आपलं करिअर करणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। ते पाहण्यासाठी काही दिवस आपल्याला वाट पाहावी लागेल। तोपर्यंत पाहत रहा परफेक्ट न्यूज।